प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आजपासून बच्चू कडू यांच्याकडून सातबारा कोरा यात्रा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। एकूण 7 दिवसांची 138 किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चू कडू काढणार आहेत। या 7 दिवसांच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात सभा घेणार आहेत। सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात यांचा समारोप होणार आहे। आमच्या आंदोलनाचा धग कमी व्हावा आणि लोकांमध्ये जागृती यावी या दोन्ही गोष्टीच्या हेतूने ही पदयात्रा आम्ही काढतोय। पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला आणि तिथून साहेबराव जे पाटील यांच्या गावापर्यंत चिंचलगाव असेल आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत। तिथं आत्मचिंतन बैठक होईल, 1 दिवस मुक्काम राहील आणि तिथून ह्या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार आहोत वसंतराव नाईकाच्या स्मारकाच्या इथून। बच्चू कडूची मी परवा आमचे सर्व मंत्री 4.5 तास मंत्रालयामध्ये आमचे सर्व मंत्री 6 खात्याचे मंत्री बसलो आणि एक प्रश्नावर मी 4.5 तास बसून एक मार्क काढून दिला। माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये एक अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे। ही समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।